श्री स्वामी समर्थ मंडळी. आज आपण अगदी कमी वेळामध्ये अर्ध्या तासामध्ये शॉर्ट टिफिन आणि लंच टिफिन कसा तयार करायचा बघणार आहोत. बऱ्याच वेळेला असं होतं की किती ठरवलं तरीसुद्धा घाई होतेच. मग आयत्या वेळेला आपण ठरवलेला मेनू बाजूला ठेवून वेगळाच मेनू तयार करावा लागतो. अशीच गडबड शॉर्ट ब्रेकच्या बाबतीत तर नक्कीच होते. तर आज आपण पहिल्यांदा करणार आहोत की शेपूची भाजी. त्यासाठी सगळ्यात अगोदर मी ही शेपूची भाजी रात्रीच निवडून ठेवली होती आणि आता ती पाण्यामध्ये अशा प्रकारे टाकून ठेवली, म्हणजे ती जर सुकलेली असेल तर ती एकदम छान अशी टवटवीत बनून तयार होते. त्यासाठी लागणारी आता मुगाची डाळ छोटीशी घेतली आहे, थोडीशी साधारण 2 छोटे चमचे मुगाची डाळ घेतली आहे आणि ती देखील पाण्यामध्ये स्वच्छ धुवून अशी ही बाजूला ठेवून द्यायची. आता शेपूच्या भाजीसाठी लागणारं वाटण तोपर्यंत तयार करून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही बघू शकता इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोडेसे साधारण 1 छोटा चमचा किंवा 2 छोटे चमचे शेंगदाणे घ्यायचे आहेत. शेंगदाणे इथे मी कच्चेच घेतले आहेत. जर तुम्ही शेंगदाणे स्किप केलात आणि तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि आता याचे वाटण बनवून बाजूला ठेवून देणार आहे. आता आपण जी मुगाची डाळ घेतली आहे ती विझेपर्यंत आणि भाजी एकदम टवटवीत बनेपर्यंत साधारण 5 मिनिटांमध्ये इथे आपण कणिक मळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी 7 ते 8 पोळ्यांसाठी इथे कणिक मळून घेतली आहे. आता यावर अशा प्रकारे तेलाचा हात देऊन झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत तुम्ही इथे बघू शकता भाजी देखील एकदम मस्त अशी फ्रेश बनली आहे. आता हिला आपण स्वच्छ धुवून घेऊया. इथे मी 2 जुड्या घेतली आहे भाजी शेपूची आणि आता ही धुवायला थोडंसं अवघड जाईल, त्यासाठी मी वेगळ्या भांड्यामध्ये ही भाजी काढून घेतली आणि थोडी थोडी भाजी घेऊन स्वच्छ धुवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती अस्वच्छ पाणी यामध्ये झालं आहे, म्हणजे पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला आहे. आता हे पाणी टाकून देऊन मी दुसरं स्वच्छ पाणी घेणार आहे आणि थोडी थोडी भाजी यामध्ये धुवून घेणार आहे. पूर्णपणे भाजी धुवून घेतल्याच्या नंतर आता ही भाजी आपण चिरून घेऊया. बऱ्याच वेळेला शेपूची भाजी आपण घाईघाईमध्ये जर धुवून घेतली तर तिला माती देखील असू शकते आणि मग ती खाताना जिभेखाली किंवा दाताखाली एकदम मातीचे कण असे कचकच लागतात आणि सगळी शेपूची भाजी खाण्याची मजा निघून जाते. त्यामुळे अशा प्रकारे थोडी थोडी भाजी घेऊन जर तुम्ही धुवून घेतला तर ती एकदम स्वच्छ अशी धुवून होते. आता ही सगळी भाजी मी चिरून घेतली आहे. भाजी एकदम कोवळी होती त्यामुळे तिचे देठही एकदम कोवळे होते, म्हणून मी त्या काड्या देठसुद्धा घेतले आहेत आणि जे जाड जाड देठ होते ते काढून घेतले होते. अशा प्रकारे जर भाजी आपण रात्रीच निवडून ठेवली तर सकाळच्या वेळेला घाई होत नाही आणि मी सर्व भाज्या ह्या रात्रीच निवडानिवडी करून ठेवते. आता इथे आपण तेल गरम करून त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले आणि तयार वाटण आहे ते छान 2 मिनटं परतून घेतलं. ज्या वेळेला वाटण हे कढईला चिटकत नाही तेव्हा समजायचं की वाटण आपलं छान परतून झालं आहे, कारण इथे आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची देखील कच्चे घेतले होते, त्यामुळे त्याचा कच्चेपणा लागू नये यासाठी आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे. आता मी अगोदर थोडीशी भाजी टाकली आणि ती देखील 2 मिनटं परतून घेतली, म्हणजे कढईमध्ये काय होईल की आपल्याला एकदम जास्त भाजी घेतली तर ती व्यवस्थित परतून घेता येत नाही, ती हलवता येत नाही. त्यासाठी मी थोडी थोडी भाजी ॲड करत ती परतून घेतली. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि आता राहिलेली जी डाळ आहे आपल्याला ती डाळ देखील यामध्ये टाकून घेऊन हे व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे भाजीला कसं पाणी सुटलं आहे. या भाजीला खूप जास्त पाणी टाकण्याची गरज नाही किंवा पाणी न टाकता देखील तुम्ही हिला शिजवून घेऊ शकता. मेथीची भाजी शिजण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा थोडासा जास्त वेळ शेपूची भाजी शिजण्यासाठी लागतो. आता ज्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ते हेसू यामध्ये टाकलं आहे आणि झाकण ठेवून आपण साईडला शिजवायला ठेवूया. साधारण 10 मिनटं आपल्याला ही शेपूची भाजी शिजवून घेण्यासाठी लागते. तोपर्यंत इथे मी पोळ्या देखील तयार करून घेतल्या. मी जवळपास 8 पोळ्या करून घेतल्या होत्या. चौघांचा डबा बनवायचा होता आणि आता पोळ्या होईपर्यंत एका बाजूला भाजी देखील आपली तयार झाली आहे. मध्येच आपल्याला कुकरच्या शिट्टीचा आवाज येत आहे, पण तो आता या वेळेला लावलेला नव्हता. तर ज्या वेळेला मी रेकॉर्डिंग करत होते त्यावेळेला मात्र माझा कुकर चालू होता, त्यामुळे शिट्टीचा आवाज आला आहे. आता भाजी देखील इकडे शिजून तयार आहे आणि आता ही मी डब्याला लागेल तेवढी मी बाजूला काढून घेऊन ती थंड करायला ठेवली आहे. म्हणजे डब्यामध्ये एकदम गरम गरम भाजी भरली की त्याला पाणी सुटतं, ती घामेजते आणि मग तिची चव बिघडू शकते आणि मुलांना अगोदरच पालेभाज्या खाण्याचा कंटाळा, त्यासाठी ही काळजी घेतली आहे. आता शॉर्ट ब्रेकसाठी इथे मी शेंगदाण्याचे लाडू करून घेणार आहे. शेंगदाणे मी अगोदरच रात्रीच भाजून ठेवले होते. अशा प्रकारे शेंगदाणे भाजून ठेवले की आयत्या वेळेला झटपट पद्धतीने लाडू कधीही तयार करता येतात. लाडू अशा पद्धतीने गूळ टाकून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून बनवून घेतले आहेत आणि
शेंगदाण्याच्या लाडूमुळे एनर्जी खूप येते, त्यामुळे शॉर्ट ब्रेकला आवर्जून शेंगदाणे की द्या. तर आजची ही रेसिपी शेंगदाण्याचे लाडू आणि झटपट पद्धतीने एकदम अर्ध्या तासामध्ये शेपूची भाजी आणि चपाती तसेच शेंगदाण्याचे लाडू बनवले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटू अशाच मस्त मस्त आणि छान छान टिप्ससहित. चला तर मग परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.